पण काहीतरी खुंकार शिकार केलेला दिसतं इथं. हाडांचे अवशेष भेटलेले आहेत त्या काळातले बघा, अशी कवटी खुंकार. हा बघा कसा मोर पळतोय बघा. हे बघा मोर, बघा मोर बघा. हे बघा मंडळी, कोल्हा दिसला आम्हाला इथं. बघा कोल्हा. आणि राजस्थानमध्ये सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे बाई हे काटे. काटे लय डेंजर आहे. पूर्ण चपलीला घुसतात. तुम्हाला दाखतो बघा, चपलीमध्ये दिसत का माहित नाही, अख्खे चपली भरलेत काट्याने आमच्या. हे बघा पूर्ण चपली काट्याने भरलेत. इकडे पाहू शकता तुम्ही बाई, दुपारच्या 45 टेम्परेचर मध्ये कसे एन्जॉय करताय बघा. आम्ही फुल एन्जॉय. त्याचे तर लावलेला तिथे तुम्ही पाहू शकता. हे बघा काय करताय. अरे फुल एड्यांची जत्रा. और इंद्रो भाई मजा आ रहे नहीं आ रहे? हाँ एकदम मजा आ रहा है. फुल चिलिंग में. कालेगड काहून प्रत्येक बाईने केले तर मॅटर मला वाटलं मोठा मॅटर झाला. पण बघ कसं प्रवास चांगला पिसरलेला, चांगला मॅटर झाले. राजस्थान में तरका मॉल है, कैसा लग रहा है? सब बच्चे डर रहे, बच्चे डर रहे इधर भाई. सब पैकी मग दगड घेऊन झाड घाबरत नाही. तर मंडळी तुम्ही इकडे पाहू शकता राजस्थानी स्पेशल दाल बाटी, स्पेशल फूड बाई. आणि मस्त इकडे जेवायला बोलवले. हे बघा बाई मस्त पैकी. हे मंडळी गुड मॉर्निंग, जय श्रीराम. सर्वांचं स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये. आणि आजचा दिवस 3रा आणि आपण आहोत राजस्थान मध्ये जोजार मध्ये जोडकी या गावात. आपल्या मित्राच्या लग्नासाठी आलो इकडे. आणि आता आपल्याला सकाळी मोर बघायला जायचे. आणि कुठं पुढे जंगलात पूर्ण इथून आपल्याला जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर पुढे जायचंय. मला मोर बघायची खूप हौस आहे. मोर बघितलेच नाही मी, बघितलं होतं व्हिडिओमध्ये, इकडे बघायचं, समोरून जास्त बघितलं नाही कधी. चला मी चालू मोर बघायला, सोबत तुम्हाला सुद्धा घेऊन चालू. आणि आता वाजलेले आहेत 6. चला जाऊन बघूया. तर आता इकडे आहे घर आणि तिकडे आम्ही निघलोय मोरच्या शोधात. तर बघू आपल्याला मोर भेटतात का. पार तिकडे जावडे पुढे बघूया मोर दिसतात का. सकाळी वाजले 6. मस्त इकडे घरातून निघलो मित्रांच्या फिरत. आता आलोय पुढे आपलं एकदम त्या टोकापर्यंत जायचं मोर बघण्यासाठी. तर बघूया आता मोर दिसत का. यांचं गाव आहे, बघू शकता मस्त रस्ते गावाचे. आणि इकडे समोर बघा सूर्यदेव. तर इकडे गाव आहे पूर्ण. आणि गावाच्या बाहेर आलोय. सकाळी 6 वाजलेत. निघलो मोराच्या शोधात. तुमच्यासाठी निघलो मोर दाखवायला. आणि मला पण मोर बघायचा आहे. सध्या इथे गाय बघा तुम्ही, पुढे जाऊन मोर दाखवतो. चला कुंकार एरियातून निघलं पुढे एक्सप्लोर करत. हा रस्ता आहे. तर जाऊ पुढे इकडे रानावनात. तिकडे जाऊन बघू मोर दिसत का आपल्याला. चाललाय बाई, ताल्यामध्ये मस्त बदक बसलेले. आम्हाला बघून उडून गेले. 2 दिसले आम्हाला, दाखवतो तुम्हाला. कुंभार कावला एक कुंभार पक्ष्यांचा आवाज. हे बघा जंगल कसा खतरनाक आहे इथं. पूर्ण जंगलातून फिरतोय आम्ही. काटे पण लय डेंजर आहेत बाबा, पायाला टोचतात चपलीतून कारच्या पार. तरी आलो इकडे पुढच्या बाजूला. चला बघूया. तिकडे तुम्ही बघू शकता गाव तिकडे पूर्ण. गावाच्या जवळजवळ आम्ही 2 किलोमीटर पुढे आलो चालत. आणि इकडे बघा कशी जागा, इकडे खतरनाक एरिया. मोर अजून काही दिसला नाही आम्हाला, शोधतोय आम्ही इकडे पुढे. सगळे कुत्रे बघा. चला मोर तर नाही दिसला, काहीतरी सध्या इथं खुंखार. बॅटरी मोर तर दिसला, पण काहीतरी खुंखार शिकार केलेला दिसतं इथं. हाडांचे अवशेष भेटलेले आहेत त्या काळातले बघा, अशी कवटी खुंखार. चला पुढे निघूया आता. एरिया बघ असं मस्त डेंजर एकदम.
पुढं पुढं वरती डोंगर आहे. इकडे असं सपाट एरिया बघू कुठं काय दिसतं का आता. लांब लचक ठिकाणी एक मोर दिसलेला आहे. जवळ जाऊन बघतो आम्ही दिसतो का. चला पलता पास बघू चला. हा बघा समोर मोर दिसलाय का तुम्हाला. नाही लांब आहे पण मी जरा झूम करून मारला कॅमेरा. तिकडे जाऊन बघूया पुढे. हे बघा इथे मोर पलतायत नुसतं इकडे तिकडे. हा बघा समोर मोर आहे. आतमध्ये गेला. यार गाईस पूर्ण आतमध्ये आलो जंगलामध्ये आणि मोर पाय नुसते पलतायत. नीट व्हिडिओ काढा भेटतच त्यांची. तरी मी ट्राय करतोय कुठे दिसत का. हे बघा पूर्ण आतमध्ये आलो जंगलामध्ये. जिकडे इकडे मोर दिसत तिकडे पलतायत फक्त ते. तरी बघतो. तर गाईज मोर आलो बघा ना. मोर भरपूर पुढे पळाले ते जंगलामध्ये. त्यांच्या पाठी जाऊन बाई काही फायदा नाही. बरं संध्याकाळी पुन्हा एकदा बघायला येऊ. आता इकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता पत्ताल्याचा मस्त छान पैकी. आणि आपल्या घरातून सुद्धा कॉल आलाय की नाश्ता करायला आहे फटाफट. आता नाश्ता करूया आणि पुढे आपल्याला सुद्धा जायचं बाहेर पण. आणि तुम्हाला मोर संध्याकाळी नक्की आम्ही इकडे पाहायला येऊ आणि नक्की दाखवू फक्त बघत. चला मस्त 9 वाजता नाश्त्याचे वेळ झाले बाई. मस्त छास बीस एकदम घीवाली रोटी पॉवरफुल. मेरे को दे भाई. 9 वाजता मस्त नाश्ता फुल. चला मस्त घीवाली रोटी शुद्ध भाजी आणि मस्त ताक. सकाळी मस्त नाश्ता करून घेतो बाई. आमचं नावावर देवता काय ऐकत नाही अजिबात. चला आता इथून निघलो बाई. आणि गानू शेट चालले आमचं काही ट्रॅक्टर घेऊन. तेव्हा शेती करायला निघता बोलतो मी राजस्थानमध्ये. चाललो घ्यायचा का विकत. घ्यायचा का अक्का. घेऊ ना. चक्का आव्हान गेअर कसा टाकतात बाईला त्या माहित नाही ना. चाले ट्रॅक्टर चाललं डेंजर रे डेंजर बाई. ट्रॅक्टर डेंजर. तर आता वाजलेत 11:30 आणि बाई लग्नासाठी यांनी कपडे घेतले नाही. नवऱ्याचा पावसाचा काही फायदा नाही. आता यांनी कपडे घ्यायला कुठे आणले मला. दुकानात त्यांच्या इथं दुकानात आले बाई कपडे घ्यायला. कपडे पण त्याला आवडत नाही. ते पण आम्ही चॉईस करून दिले. बघूया बाई कसे कपडे दाखवू का. तर भावाने केली इकडे मस्त लग्नाची शॉपिंग. मस्त शर्ट वगैरे पॅन्ट पट्टा घेतलाय. बाई जा एकदम खुश झाली बोलतो माझ्या लग्नाची शॉपिंग करून निघलो बाई. आणि आलो फायनली काय आंब्यात ज्यूस प्यायला. कारण आंब्यात ज्यूस नाही पिला ना बाई असं वाटतं माझी मॉर्निंगच नाही झाली. हे बघा मस्त ज्यूस वगैरे पितो इकडे. ज्यूस पिऊन डायरेक्ट आपण घरी आलो पण नाही तर बाईने लगेच कापला कलिंगड. बोलतो एक तर गरमी लागते भरपूर. पहिला बोलतो कलिंगड खाऊन घेऊ बोलतो मस्त. तर मस्त की बसतोय बाई कलिंगड कापायची वाट बघतायत. पहिला इकडे बाहेर ऊन बघा भरपूर ऊन पडला इकडे. चला आता मस्त इकडे कापता कलिंगड विक्रम भाई आपला. कलिंगड खाऊन घ्या मस्त गरमीमध्ये एकदम चिल्ड मध्ये. मस्त गरमीच्या टेम्परेचर मध्ये लाल कलिंगड खायची मजा बोलतो वेगळी. बाई कापता बघ कसा कलिंगड. बापरे कपड्याचे ऐसा माल ही नहीं अंदर देख ना पूरा एक अच्छा ही माल भरा पड़ा है. का पटापट चल खाऊ दे बाई ताण लागले. यो कुठला गाव उतरवले बाई यांच्या अंगण्यात चाकाली. बाई तिकडनं कलिंगड खाऊन प्रत्येक बाईने केले तर मॅटर. मला वाटलं मोठा मॅटर झाला पण यो बघ कसा डॉन चांगला पिसाळलेला. चांगला मॅटर झाले. राजस्थान में दरका मॉल है. कैसा लग रहा है. सब बच्चे डर रहे. बच्चे डर रहे इधर भाई सब. पैकी मध्ये डागर घेऊन यार घाबरत नाही. मोठे डागर उचलले त्यांनी. पण डागर उचलले दाखव जो यो विक्रम आजच्या गावात. अब तेरे को मारेगा. पत्रोटा बच्चे को मारने वाली टोली आई है. एक देखो 1 2 डर का माहौल इधर. सब बच्चे डर रहे इधर. बाबा पिसाला यो बघा आता. बाबा बारीक पोरा घाबरा लागले बाई सगळी. डर का माहौल. बघा बाई डरचा माहौल. मस्त बाई दुपारचे वडापाव गरम टेम्परेचर कसं बसलं झाडाखाली. एकदम खतरनाक काम. लिंबाच्या झाडाखाली बसून बाई गरम. आज जाम गरम इकडं. 40 इकडे तापमान झालेला. मस्त झाडाखाली बसल्या मी तर मस्त वडापाव खाता. स्प्राईट वडापाव. चला आता दुपारच्या वाजल्या 3:30 आणि कुठेतरी बाई स्विमिंग पूल मध्ये चाललोय. एवढी गरम होते ना आज बाई तुम्ही विचारत नका. आज खरा राजस्थानचं रूप बघितलेलं आम्ही. आणि बाबा बेकार गरम बाई.
भाई बोलतो आमच्या स्विमिंग पूल न्यायचा होता आपल्याला. बघू सर आता कुठं नेतो. सगळं गाडी केली पार्क इथं. तर पुढे निघलो स्विमिंग पूलच्या शोधात. कुठे माहित नाही, इथं आधीच वैताग आले गरमीचा. चला जाऊन बघतो. इकडे स्विमिंग पूल आहे. इथं आपलं मस्त अंघोळ करायची. चला बघूया राजस्थानचा स्विमिंग पूल. आलोय भाई मस्त स्विमिंग पूल मध्ये पोहायला. स्विमिंग पूल तुम्ही बघू शकता मस्त चिल्ड मध्ये. तर मस्त इथे अंघोळ करतो. जरा चिल्ड होऊन घरी जातो. मस्त बाई स्प्राईट घेतली इथं चिल्ड मध्ये पोहतात. बघा नवरदेव आधीच गेले पोहायला इथं. आम्ही थांबल्याने आपला गणू बाई इकडे उतरायची ट्रेनिंग चालू अजून करू नाही. आता जाऊन उतरतो मस्त. यो प्रत्येक बाई बोलतो उडीच मरता डायरेक्ट. शक्का बाई बेरी उडी. चला सगळे उतरले पाण्यात. आता माझी बारी मस्त उतरतो भाई. जाम गरम आणि जाम काला पोडलाय. ओठ पूर्ण सुकले. ही मजा करतात. आता मला मजा करू द्या. बघा येरा बघा येरा येरा बघा येरा असा याडपाट. मस्त फिलिंग आणि डुलिंग विथ नवरदेव. फुल चिलिंग. यो भाई यो ही लोक अशी मजा करतात इथं पाण्यामध्ये. फुल एन्जॉय करताना आज आम्ही दुपारची वाटला गेली. ना तो जरा बरा वाटतं भाई पाण्यामध्ये. मस्त वाटतं काय चिल्ड झालं एकदम. चिल्ड भाई एकदम फुल थंडगार. चला आता पाहूया आतमधली मजा. मस्त पाण्यात भाई एकदम फुल एन्जॉय. उचल उचल चालला पलटी कर. टन 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 येलेस कोले त्याला उचल गेला. सपोज गेला खाली. योगी वरती नाही बाबा. फुल मजा. उचला उचल उचल याला उचल. याचा काटा मोर फुल एन्जॉयमेंट. दही आणि तर लावलेलं तिथे तुम्ही पाहू शकता. हे बघा काय करताय. फुल एड्यांची जत्रा. अरे खुद काढा नाही हो पा रे. यो यो गाण्याची पालख्याचं लवकर शिरवणार आहे. तुम्ही बघू शकता. तो गाणे. और इंद्रो भाई मजा आ रहे नहीं आ रहे. हाँ एकदम मजा आ रहा है. फुल फुल चिलिंग में. हा हे दोघा बघा शिवारती इथं पहिलीच मजा घेतात. इकडे येई बघा अशी मस्त. यांचा भलताच चाललंय इथं कार्यक्रम. चला मस्त स्विम करून निघलो पूर्ण आणि मस्त चिल झालोय. आता पुढचा काय शेड्यूल आहे मला माहित नाही. इथे काय शेड्यूल असतो काहीच माहित नसतो आपल्याला. फक्त बघत राहाय पुढे काय होईल ते दाखवतो. चला आता निघलो तर ना स्विमिंग पूलला बोलतो बाय बाय. जाऊया पुढे. बसली आपली गाडी सगळी. तिकडनं मस्त स्विमिंग करून आलो आणि गाण्या बाईला लागले भूक. तर गाण्या बाई बोलतो तिथं मंचुरियन खाऊ बोलतो मस्त आहे की. बाई तू खा मंचुरियन. तिथं नाही खात. त्याला लई भूक लागले. बघतात आम्हाला काय भेटतं. तुला बघता इथं
आंब्याचा ज्यूस भेटतंय का? विक्रम भाई बोलतो मला पाणीपुरीच खायची आहे, तर पाणीपुरीच खायला जावं मी सोबत. त्या दिवशी गेलो नाही, तर फेमस आहे इथं, तर बघू आता कुठं फेमस ठिकाण नाही तर पाणीपुरी खायला. मस्त बाईने पाणीपुरी खायला आणलं इथं, एकदम बोलतो आमच्याकडची फेमस राजस्थानची. तर बघतो खाऊन कशी येते. चला मंडळी मस्त लोक पाणीपुरी खायला. मस्त पत्र पिले आता बाई काय करत नाही बोलता, लागले जाम भूक, पटकन दे. भैया बसले गाठले तिथं, थांबल्या, दे रे बुवा पटकन. ऐसा है रे कितना 30 रुपये. बाईकचा तिथं काही पोट नाही भरला, बाईला समोसा खायला येतो, तर माझं तिथं पोट भरला नाही. मी पण घेतले तर मस्त मिरची वडा, जरा मिरचीचा टेस्ट करतो कसं लागतं बघू दे. असं मग त्यांनी एकदम पावरफुल दिले, चटणी वटणी टाकून मस्त मिरची वडा खातो म्हणतो मी या खायला. मिरची वड्यानंतर मस्त एक मूग वडा पण घेतला आम्ही इथं. बाईने एक वेगळा वडा घेतला, एक वेगळा वडा, पुन्हा जोड घेता इथं. तिकडनं बाई सगळा खाऊन झाला आणि लास्टला तुम्हाला माहिती आहे आंब्याचा ज्यूस पिला नाही तर भाई जमतच नाही. रोज रोज आंब्याचा ज्यूस एवढा पकवला आम्ही, आणि आंब्याचा ज्यूस पिलाच पाहिजे. एकदम मस्त वाटतं यार पियाला, गारगार आणि एकदम चिल्ड आहे. आंबरस पिऊया. तिकडं माय ऐकत नाही, बोलतो आंब्याचा ज्यूस पिऊनच जाऊ. पण आम्ही आंबा ज्यूस पिऊन पाहते नाही पण ऐकत नाही, बोलतो मी पण 2-2 ग्लास पिऊनच जाईल, त्याशिवाय राहणार नाही बोलतो इथं. तर मंडळी आता वाजले 6:30 जवळ. आणि सकाळी आपण मोर बघायला आलो, पुन्हा एकदा आलोय आम्ही, कारण मला वाटलं संध्याकाळी येतातच तिकडे, तर बघत दिसतात का. हे बघा, हा बघा मोर वरती एक दिसला. शोधूया अजून, थांबा आपण दिसतं का बघू. संध्याकाळचं वातावरण पूर्ण जाम लांब आलोय चला मोर बघण्यासाठी, कारण सकाळी प्रॉपर नाही दिसलं आपल्याला, संध्याकाळी बघू इकडे दिसतात, कारण मी ऐकल्या साईडला मोर येत आहेत. दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा मंडळी, कोल्हा दिसले आम्हाला इथं, बघा कोल्हा. आता पालतो बस स्पीडला, पालतो शोधत तिथे मोरच्या, पण दिसलाय कोल्हा. का बस हे बघा यांनी शिकार केले. तू वरती पण वाटतं प्रति बाजू असं पलतो का, शिकार करून चालले तो. हे बघा मोर बघा. हे बघा मोर बघा. पलतील प्रत्येक होता ना त्यावेळी. हे बघा मोर, पूर्ण डोंगराच्या साईडला आलोय आणि आपले 2 भाऊ विभाग इथे आहेत, ते तिकडे शोधतायत, मी इकडे शोधायला आलोय. तर बघूया कुठे पुढे दिसतात का आपला मोर. हा बघा इकडे अजून एक दिसलाय आम्हाला मोर, बघू शकता तुम्ही. मोर तर बघितले, आता निघतोय आम्ही, 7:15 झालेत, नंतर पूर्ण अंधेर होतं. आणि राजस्थानमध्ये सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे बाई हे काटे लय डेंजर आहेत, पूर्ण चपलीला घुसतात. तुम्हाला दाखतो बघा, चपलीमध्ये दिसत का माहित नाही, अख्खे चपली भरलेत काट्याने आमच्या. हे बघा पूर्ण चपली काट्याने भरलेत, तरी पण आम्ही आलोय शोधायला मोर, आणि फायनली शोधले आहेत. तर निघतो आम्ही पुढे. तर मंडळी आजचा दिवस खरंच खूपच छान गेला, स्विमिंग पण झाली, आणि जसं आम्ही शोधत आलो मोराच्या, सकाळ पण शोधतोय मी, तर फायनली मोर पण दिसले आणि कोल्हे सुद्धा बघायला भेटले आपल्याला. तर आता चला पुढे काय ते बघूया. आता वाजले 7:30 आणि फायनली आम्ही जंगलाच्या बाहेर आलोय, निघतोय घरी. हे बघा आता तर साप दिसतोय का मला, पॉवरफुल बघू शकता तुम्ही. खतरनाक, हालतच नाही, जागेवर थांबलाय मस्त बघा साप. जवळजवळ 7:30 वाजले आणि पूर्ण जंगलाच्या बाहेर निघलोय आम्ही, आणि आता डायरेक्ट इकडे आलो जेवायला. भाई जेवायला बोलवलं इकडे आम्हाला मस्त, आणि इकडे बघा राजस्थान स्पेशल भाई, स्पेशल दालबाटी इकडे घेतले भाई, मस्त प्लेट स्पेशल दालबाटी. इकडे तुम्ही बघू शकता सगळे जेवायला बसले आपले बघाशे भाऊ वगैरे. भाई नवरदेव नुसता थाला ओढतोय, जेवतोय, बोलतो फुल दालबाटी घेऊन, आणि आपल्याकडे बघा प्रत्येक भीती कसे बसले भाई, फुल जेवतायत सगळेजण. हे भाई फुल राजस्थानची स्पेशल डिश आहे मंडळी दालबाटी, आणि बरं सर्वजण आवडीने खात आहेत भाई मस्त पैकी.
मी तर पहिल्यांदाच खातोय. तेव्हा तुम्ही बघू शकता भाई कसे एवढी जोर घेतली बघा. डाल वगैरे लापशी पण आहे मस्त सोबत एक नंबर. ही आपली प्लेट आहे अशी चोरून खायची असते बघा. त्याच्यावर डाल टाकायची पूर्ण आणि अशी खायची बघा. बाहेर टाकली डाल पूर्ण बोलतो अशी खायची असतं बोलते. आणि मस्त पापड पण दिले खायला भाई एक नंबर. चला या मंडळी जेवायला. यावी तर केली सर्वांची सुरुवात. आता मी पण जेवतो. तर हा ब्लॉग करतो इथेच एंड. आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला. तुम्हाला काय काय आवडलं मला नक्की कमेंट करून सांगा. बाई मोड बघायची माझी खूप इच्छा होती आणि बाई इच्छा पूर्ण झाली. तर चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कुठे जाऊ नका. आपल्या चॅनलची जरा भरभरून प्रेम करा. बाय बाय. लव यू. टेक केअर.